हॅलो, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. होप तुम्ही पण छान असाल. वाजताच उठलेली आहे सकाळी आणि आंघोळ झालेली आहे माझी, वाटत नसेल बघून. आणि ब्रेकफास्टला पण बनवलंय. आज खिचडी बनवल्या साबुदाण्याची. झोप काही गेलेली नाहीये. दाखवते ब्रेकफास्टला. हे बघा, मस्त अशी खिचडी केलेली आहे साबुदाण्याची. आणि दही पाहिजे झाले म्हणून वाट बघायला लागलोय. आणि माझी पण आंघोळ झालेली आहे. दही कुठे आहे? दही आणायला गेली. पप्पा आले काय? गाडीचा आवाज आला. आला 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 गाडीचा आवाज आला. पप्पा आले, बरोबर आहे. वॅम्पायर टीथ. बघ बघ कशी झाली खिचडी बाळा? हो, छान आहे. थँक्यू. साई का? अजून एक बाय छान. जास्त नाही, तेवढंच आहे. सेम सेम आहे. माझी वाटी छोटी आहे. ही वाटी मला दे. ही तू. त्यात माझा पण शेअर आहे. तुम्ही पण खावा. सबस्क्रायबर ना दिलं नाहीस बाबू. हे तिखट दिस ना मागं सर. माझ्याकडे ओके. सबस्क्रायबर्स खा तू. रे माझा आणि बैडूच्या सारखं कशाला घ्यायचं माझं? हा, तुझं तुला दिलेलं का नाही? वाटी एक्सचेंज केली. पसारा बघा, अन्वीची एक्झाम आहे. इथं पसारा, किचन मध्ये पसारा, रूम मध्ये पसारा. वेलकम टू पसारा पसारा. ह्या अभ्यासच्या मुळे झालंय सगळं पसारा. होय. नाही तर तू स्वच्छ केलं असतंस किचन आणि हे असं नसतं. होय. करूया नंतर. आधी खाऊया. माझ्याला कुणी हात लावायचा नाही, आधीच सांगते मी. सर बाबा, मला राग येतोय. ही दर बाबू तुझं तू काही चाललंय. रिमोट पडला खाली. रिपोर्ट पडला. रिमोट पडला. माझ्या घर यायचं नाही कोणी सुद्धा. तिकडं काय नाटक लावलंय तुम्ही? हे असं चालू असतंय सॅटर्डे संडे. काय आहे का फ्रीज मध्ये खायला? आ, फ्रीज मध्ये खायला काय आहे का म्हणलं? बाबूला सारखं उघडून बघतोय ना. सोडती मसूर आहे. अरे काढू नको बाबा. तू सांडून ठेवणार सगळं. आता आज पाणीपुरी करायचा बेत आहे. हे हिरवं पाणी करतोय त्याच्यासाठी, म्हणजे तिखट पाणी. मिरची, आलं, पुदिना, कोथिंबीर आणि लिंबू. आणि त्याच्यामध्ये घालायसाठी मसाले, ब्लॅक सॉल्ट, हिंग, जिरे पावडर, साधं मीठ आणि लाल तिखट. आणि गोड पाणी करायला इकडं गूळ घेतलाय आणि चिंच. सगळ्यात अगोदर तिखट पाणी करून घेऊया. त्यासाठी पुदिना, कोथिंबीर, थोडी कोथिंबीर काढून ठेवते यातली, नंतर वरती घालायला. कोथिंबीर घातलेली आहे. मिरची आपल्याला पाहिजे तेवढं मी बघून घालणार आहे. सुरुवातीला 1-2-3 घालून घेते. 4 घालूया आपण. बाकीच्या ठेवलेल्या आहेत तशाच. आणि आलं घालायचं आहे. आणि याची सगळी आपल्याला पेस्ट करून घ्यायची. मीठ पण ऍड करूया याच्यामध्ये. याच्यामध्ये मी मीठ पण घालून घेणार आहे. थोडंसंच घातलेलं आहे. सुरुवातीला हे पाणी न घालता बारीक करून घेऊया. आता चिंच धुवून घेऊया आणि याच्यामध्ये पाणी घालून शिजत ठेवूया. चिंच मी धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि सोबतच याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं. याच्यामध्ये आता गूळ घालून घेते आणि शिजायला ठेवूया आपण. हे सुरुवातीला पाणी न घालता बारीक केलंय. आता पाणी घालून एकदा बारीक करून घेते. थोडंसंच पाणी घालायचं आणि बारीक करून घ्यायचं. बारीक झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला भरपूर पाणी घालून गाळून घ्यायचं. याला आता गाळून घेऊया आपण. गाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी हवं तेवढं मिक्स करायचं आणि मसाले ऍड करून घेऊया. ह्याच्यामध्ये आता हिंग घालून घेऊया थोडीशी. जिरे पावडर
आता मीठ घालून घेऊया याच्यामध्ये आणि आंबटपणासाठी लिंबू पिळूया. पूर्ण अर्धा लिंबू मी याच्यामध्ये पिळून घेणार आहे. तुम्ही पाहिजे तर चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता याच्यामध्ये. आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे आणि या साईडला चिंच आणि गूळ छान असं शिजायला लागलेलं आहे. या साईडला मी बटाटा शिजत घातला. तिखट पाणी एकदम छान झालंय. तिखट चिंचेचा कोळ पूर्ण थंड झालेला आहे. आता याला मिक्सरमधून बारीक करून घेऊया आपण. चिंचेचा कोळ बनून तयार आहे. आता याला आपण गाळून घ्यायचं आहे पाणी घालून थोडं थोडं. हे मी पाणी बाजूला काढलेलं होतं कारण उडायला नको म्हणून मिक्सरमधून बाहेर. हेच पाणी मी आता मिक्स करणार आहे. चिंचेचा कोळ बनून तयार आहे. आता याच्यामध्ये आपण घालूया लाल तिखट, काळं मीठ, धने पावडर थोडीशी आणि हे सगळं छान असं मिक्स करू. माझ्याकडे तोंडाला पाणी सुटायला लागलं याच्या वासामुळं आणि मी मध्ये मध्ये 2-3 वेळा चाटलंय पण हे बरं का. बटाटे छान शिजलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण घालूया 1 चमचा मीठ आणि याला असं हातानेच स्मॅश करून घेऊया. नंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करू. जर तुम्हाला कांदा हवा असेल तरी सुद्धा मिक्स करू शकता किंवा वरून घालून खाऊ शकता. बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर, लाल तिखट घातलं आहे आणि थोडंसं आता चिंचेचं कोळ घालणार आहे. 1 चमचाभर घालून घेऊया आणि सोबतच हे पुदिन्याचं पाणी थोडंसं, एकदम थोडंसंच घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर इथे आपलं बटाट्याचं स्टफिंग तयार आहे, पुदिन्याचं पाणी तयार आहे आणि चिंचेचं पाणीसुद्धा तयार आहे. तर आता सगळे झोपलेले आहेत. अजून उठले की मग आपण पाणीपुरी बनवूया. पाणीपुरी मस्त अशी आपली तयार आहे. स्टफिंग सगळं भरलेलं आहे थोडं थोडं याच्यामध्ये. आता गोड पाणी घालून घेऊया. थोडं गोड पाणी आणि थोडं तिखट पाणी. हे तुम्ही टेस्ट करा सगळ्यात पहिलं. पप्पा बघ की कसं घावरा बघ खात. अरे मोरदेत पुरी दिली. 1 मिनिट. अन्वीच्या पायाला ठेच लागला बघा केवढी. बाहेर गेलेलो तिथं पाळायचं काम चालू असतं या पोराचं. शांत बसत. तिथं पाळायचं काम चालू असतं या पोराचं. शांत बसत नाही, काय नाही. हे का नाही भाऊ? नुसतं पाळायचं गाढवासारखं. इकडून तिकडं इकडून तिकडं. त्यामुळं लागून घेतलंय. मग ऐकत नाहीस का नाही तू आमचं? ऐकलं पाहिजेस पॅरेंट्सचं, होय का नाही? धडा 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 पाळायचं नाही, जाईल तिथं. चला तर आजचा व्लॉग इथंच एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय टेक्नॉलॉजी.